सरकारी रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक उघड 41 क्विंटल 63 किलो तांदूळ व आयशर वाहन जप्त। धाड पोलिसांची कारवाई 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल। बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड क्रमांक 5 नशीबनगर येथे सार्वजनिक वितरण प्रणालीमधील तांदळाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर धाड पोलिसांनी धाडसी कारवाई करत 41 क्विंटल 63 किलो सरकारी रेशनचा तांदूळ आणि आयशर मालवाहू वाहन MH04 BG 6022 जप्त केले। या कारवाईत एकूण 3,41,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। प्राथमिक तपासात वाहनामध्ये 84 पोत्यांमध्ये 4,163 किलो 41 क्विंटल 63 किलो सरकारी रेशनचा तांदूळ आढळून आलाय। जप्त तांदळाची अंदाजे किंमत 41,600 तर वाहनाची किंमत 3 लाख असून एकूण 3,41,600 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। चौकशी ते वाहन सलीम खान युसुफ खान वय 42 राहणार वार्ड क्रमांक 5 नसीबनगर धाड यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले। तांदूळ हा सार्वजनिक वितरण प्रणालीतील असल्याचा संशय आल्याने पंचनामा करून तांदूळ व वाहन जप्त करण्यात आले। या प्रकरणी तहसीलदार बुलढाणा यांच्या अहवालानुसार 14 जुलै 2026 रोजी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलम 3 व 7 अन्वये धाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। कारवाई पथक ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद शेख, ASI शांताराम जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान देशमाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सोनुने, पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज मुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान खमाटे, लक्ष्मण काटे, इम्रान पठाण आणि नितीन इंगडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अबूझर मिर्झा, धाड, बुलढाणा।